सभापती महोदय, आता दिवाळी परीक्षा झाल्यात, मुलांच्या सुट्ट्या पडल्यात, लोक गावाकडे निघालेली आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये मध्य रेल्वेने एक चांगली घोषणा केली. 1500 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्यातल्या 450 गाड्या बिहारला आणि 332 गाड्या यूपीला आणि कोकणाला फक्त 36 गाड्या सोडल्या. त्यामुळे तो हा भेदभाव केला गेलाय. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रतिशत राग आहे. आता मराठी एक तर अलीकडेच हिंदी सक्तीची केली, त्यावरून सुद्धा राग आलेला. आता पुन्हा हे गाड्या त्याच्यात आणखीन काय केलं साहेब, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर ही गाडी रोज सुरू केली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू मडगाव ही गाडी आठवड्यातून एकदा केली आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू रत्नागिरी ही जी गाडी होती दादर रत्नागिरी गाडी ही बंद केली. त्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे. कोकणी माणसांमध्ये खास करून असंतोष आहे. मराठी भाषिकांवर आजचा जो भेदभाव केला जातोय, जसं असं वाटतं की मध्य रेल्वे म्हणजे उत्तर भारतीय रेल्वे की काय, ती मध्य रेल्वे वाटत नाही. आणि म्हणून मध्य रेल्वेकडनं यासाठी मी माननीय मंत्र्यांना सुद्धा भेटलेलो आहे. माझी विनंती आपल्याला, दादर रत्नागिरी गाडी पुन्हा सुरू करा आणि या फक्त 36 गाड्यांनी कसं होणार आहे लोकांच्याकडे. आता पेट्रोलचा आणि आपण सगळ्यांना माहिती आहे डिझेलचे प्रश्न आहेत, रस्ते खराब आहेत, तर रेल्वेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपया कोकणातील माणसांसाठी जाण्यासाठी या गाड्या इथं वाढवाव्यात. दादर रत्नागिरी गाडी सुरू करावी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.